नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी 36 साईजचा फोरटक्स ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचा, अस्तरचा जो ब्लाऊज आहे तो या ठिकाणी मी तुम्हाला स्टिच करून दाखवणार आहे. बटन पट्ट्या आणि गोटपट्ट्या मी अगोदरच रेडी करून घेतलेल्या आहेत. पाठीचा भाग, बाहीचा भाग मी इथे रेडी करायचा ठेवलेला आहे आणि हा जो फोरटक्सचा फ्रंटचा भाग आहे, फोरटक्स ज्या ठिकाणी आपण फोरटक्स देणार आहोत तो भाग तो मी इथे अस्तर आणि पीस दोन्हीही इथे जोडून घेतलेला आहे. या प्रकारे बघा मी जोडून घेतलेला आहे. आता इथे नॉचेस मी अगोदरच मार्किंग करून घेतलेलं होतं, तर ते थोडं डार्क करून घेतलेलं आहे. आता बाहीचं अस्तर कशा पद्धतीने जोडायचं, बऱ्याच जणींना अस्तरला पलटी मारायला जमत नाही, तर बघा या पद्धतीने सुलट्या भागावरती अस्तरचा पीस ठेवायचा आहे. म्हणजे पिसाच्या सुलट्या भागावरती, सवाशा भागावरती इथे अस्तर ठेवायचं आहे. बघा या पद्धतीने दोन्ही बाजूने सेम त्याच पद्धतीने मी ठेवून घेतलेलं आहे. तर या पद्धतीने मी अस्तर ठेवलेलं आहे आणि अस्तर ठेवल्यानंतर आपल्याला 3च्या पॉईंटची टीप टाकून घेणं गरजेचं आहे. तर बघा आता इथे पाठीचा भाग आपल्याला लगेचच रेडी करायचा आहे. आपल्याला कमी वेळेत व्यवस्थित स्टिचिंग करायची असेल, म्हणजे कमी वेळेत ब्लाऊज आपला तयार व्हायला पाहिजे असेल, तर बघा एक बाही झाली की दुसरी बाही घ्यायची आणि ती दुसरी बाही झाली की लगेच पाठीचा भाग घ्यायचा. म्हणजे आपल्याला इथे कातरकाम करायचं, जास्त वेळ घालवायचा नाही. बघा इथे मी कुठेही कातरकामाचा वापर केलेला नाही. तर या पद्धतीने दोन्ही बाही जोडून झाल्यानंतर इथे मी लगेचच दाबटीप टाकून घेणार आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला बाहीलाही दाबटीप द्यायची असते. म्हणजे मग इथे आपल्याला कातरकामाचा वेळ जो आहे तो आपला बऱ्यापैकी वाचला जातो. याच्यामध्ये 3 वेळेस कातर घ्यावी लागते. 3 वेळेस दाबटीप टाकताना कातर, म्हणजे 6 वेळेस हातात कातर घ्यायचा टाईम वाचला तर याला आपल्याला 5 मिनिट सहज वाचल्या जातात. तर बघा इथे मी एकाच टायमिंगमध्ये सगळं कटिंग करून घेतलेलं आहे. तर याच पद्धतीने तुम्ही हे जोडून घ्यायचं. बघा आता अस्तर इथे या पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. पुन्हा अस्तर बाकीचा भाग जोडून घ्यायचा आहे. तर कशा पद्धतीने मी जोडते मैत्रिणींनो, आपण ज्यावेळेस कुठलंही काम करतो तर त्या कामाला आपण खूप व्हॅल्यू देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण व्हॅल्यू देऊन काम करू तर ते आपलं प्रोफेशनल होईल. आणि जर आपण कामाला आपल्या किंमतच दिली नाही तर काम हे व्यवस्थित होणार नाही. त्यासाठी आपल्या कामाला खूप सारी किंमत द्यायची आहे. जरी मग आपण पैसे घेऊन शिवत असेल किंवा विदाऊट पैशांचं स्वतःचं आपण फक्त स्वतःचं स्टिचिंग करत असो, फक्त काम हे जे आहे आपलं, तर व्हॅल्यू देऊन, म्हणजे त्याला खूप महत्त्व देणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण महत्त्व देऊ त्याच वेळेस आपलं काम चांगलं होईल. जर आपण कामाला महत्त्व दिलं नाही आणि वेळेलाही महत्त्व दिलं नाही तर आपलं काम चांगलंही होणार नाही आणि वेळेतही होणार नाही. त्यासाठी काय करायचं, आपलं काम हे वेळेत करणं गरजेचं आहे. बघा या ठिकाणी वेळेत काम करणं गरजेचं असल्यामुळे मी इथे व्यवस्थित टिपा आणि कामाला महत्त्व देऊनच काम करते. कुठल्या क्लायंटचं मला अगोदर द्यायचं आहे किंवा कुठल्या क्लायंटचं अगोदर आलेलं आहे, कुठल्यांचं नंतर आलं आहे, यालाही व्हॅल्यू द्यायची आहे. तर बघा इथे काम मी करत असताना या पद्धतीने काम करते. जिथे कुठेही प्लेट्स वगैरे येणार नाहीत यालाही खूप महत्त्व देते. जर आपल्याकडून काम प्रोफेशनल झालं नाही तर आपल्याला जे कस्टमर आपल्याला पैसे देणार असतात तेही व्यवस्थित येत नाही. त्यासाठी आपलं कामही प्रोफेशनल झालं पाहिजे, तरच आपल्या ब्लाऊजला किंवा कामाला लूक चांगला येणार आहे. तर बघा इथे मी हे काम करत असताना खूप व्यवस्थित आणि खूप काळजीपूर्वक करत असते. आता इथे बघा बाही आणि अस्तर जोडून झालेलं आहे. आता हे एक्स्ट्राचं फॅब्रिक सगळं मी कटिंग करून घेतलेलं आहे. तर बघा इथे पाठीचं दोन्ही बाहींचं अस्तर मी इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घेतलेलं आहे. आता इथं बटनपट्ट्या, गोटपट्ट्या बाजूला करू आणि इथे क्रॉसपट्टी ही बाजूला केलेली आहे. आता इथे 4 टक्स जो असतात त्याला आपल्याला टक्स देऊन घ्यायचे आहे. टक्स देताना जो शोल्डरच्या खालचा टक्स आहे तो अर्धा इंचाचा घ्यायचा आहे आणि बाकीचे राहिलेले 3ही टक्स पाव इंचाचे घ्यायचे आहेत. तर बघा इथे माझ्या मशीनला पॉईंट असल्यामुळे मी पॉईंटने इथे व्यवस्थित घेते. बघा हा छोटा टक्स आहे, अगोदरचा सुरुवातीचा मोठा होता. आता हे बाकीचे 3ही मी छोटे टक्स देत आहे. बघा व्यवस्थित बघून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कुठलंही काम काळजीपूर्वक पाहिलं तरच लक्षात येतं. फक्त ऐकण्यानं आणि कोणी सांगण्यानं जमत नाही. इथे ब्लाऊज स्टिचिंग करताना पाहणं फार गरजेचं आहे. जितकं तुम्ही बघाल तितकं याला व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल की मी कुठलं माप किती घेतलेलं आहे. बऱ्याच वेळेस इथे माझ्या मशीनला पॉईंट असल्यामुळे
माप घेण्यात येत नाहीत माझे, तर इथे पॉईंटनुसार मी शिवते. तर इथे बघा, जो छोटा टक्स आहे तो 2च्या पॉईंटनं स्टिच केलेला आहे आणि मोठा टक्स जो आहे तो 4च्या पॉईंटने टक्स केलेला आहे. म्हणजे इथे अर्धा आणि पाव इंच मेजरमेंट व्यवस्थित येतात. तर बघा, इथे फ्रंट माझा 4 टक्सचा भाग रेडी आहे. आता याला मला क्रॉसपट्ट्या जोडायच्या आहेत. तर दोन्ही साईडच्या 2 क्रॉसपट्ट्या मी या पद्धतीने बाजूला करून घेतलेल्या आहेत. फ्रंटला लावलेल्या आहेत आणि अस्तरच्या क्रॉसपट्ट्या आतून लावणार आहे. तर बघा, या पद्धतीने मी अस्तरच्या क्रॉसपट्टी आणि पिसाची क्रॉसपट्टी आतून बाहेरून जोडून घेतलेली आहे आणि इथे टिप टाकत आहे. टिप टाकताना हा जो टक्स आहे, एकतर तो कट करायचा किंवा थोडाफार फोल्ड करायचा आहे. बघा, इथे मी या पद्धतीने टक्स फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर इथे टिप टाकून घेत आहे. बघा, या पद्धतीने मी इथे टिप टाकून घेत आहे. त्यानंतर हा जो भाग आहे वरचा, आपल्याला इथे या पद्धतीने फोल्ड करायचा आहे किंवा राऊंड मारायचा आहे या भागाला आणि त्याच्यावरती क्रॉसपट्टी फोल्ड करायची आणि याच्यावरती 3च्या पॉईंटची टिप टाकायची आहे. बऱ्याच जणींना 3चा पॉईंट इथे समजत नाही, तर मग काय करायचं, एक टिप टाकायची आणि त्यानंतर इथे काय करायचं, साईडचं एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करायचं आणि नंतर पुन्हा पॉईंटनुसार 3च्या पॉईंटची टिप टाकायची. म्हणजे इथे रेडी किंवा व्यवस्थित होतं. तर बघा, आता इथे मी 3च्या पॉईंटची टिप टाकून घेतल्यानंतर वरच्या साईडने याला आता दाब टिप टाकून घेणार आहे. तर बघा, इथे वरच्या साईडला मी दाब टिप टाकून घेत आहे. खूप कमी वेळेत आणि खूप सुंदर असा हा ब्लाऊज रेडी होतो स्टिच करून. खूप छानही दिसतो 4 टक्सचा ब्लाऊज. इथं हा ब्लाऊज घालायला कुठल्याही वयाची महिला असली तरीही चालतं. खूप सुंदर असा याचा लूक येतो या ब्लाऊजचा. म्हणजे बऱ्याच जणींना आपल्याला कटोरीला टोक येतं, तर ते नको असतं. त्याच्यासाठी काय करतात, की असं 4 टक्सचं ब्लाऊज स्टिच करून घेतात. म्हणजे याला टोक कमी येतात आणि घालायलाही कम्फर्टेबल वाटतं. बऱ्याच लाईटवेट साड्या ज्या असतात त्यांच्यावरती कटोरी ब्लाऊज बऱ्याच जणींना आता आवडत नाहीत. मग प्रिन्स हा एक पर्याय आहे आणि प्रिन्सच्या नंतर 4 टक्स हा एक पर्याय आहे. तुम्हाला जो व्यवस्थित वाटेल तो तुम्ही स्टिच करायचा असतो. तर बघा, इथे या पद्धतीने मी बटन पट्ट्या जोडलेल्या आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यावरती दाबटीप टाकून घ्यायची आहे. दोन्ही पट्ट्यांवरती मी दाबटीप टाकून घेणार आहे. पहा, कुठे दोरे वगैरे मध्येच आलेले असतील तर तेही लगेचच आपल्याला बाजूला कट करायचे आहेत. तर बघा, इथे मी दोरे कट करून घेतलेले आहेत. त्यानंतर ही पट्टी पूर्णपणे आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायची आहे. बघा, आता ही पट्टी जी आहे ती आतल्या साईडला फोल्ड करायची आहे. म्हणजे डाव्या साईडची पट्टी आहे ती आतल्या साईडला फोल्ड करायची आणि उजव्या साईडची जी पट्टी आहे ती वरच्या साईडला म्हणजे सुलट्या भागावरती फोल्ड करायची आहे. त्यानंतर बघा, आता बॅक आणि फ्रंट आपला रेडी आहे. त्याचं शोल्डर एकमेकांवरती ठेवून आपण टिप टाकून घेणार आहोत आणि टिप टाकताना शोल्डर गळ्याकडच्या भागाकडे सेम ठेवायचं आणि आपलं जे बाही जोडतो त्या भागाकडे थोडंसं एक्स्ट्रा आलं तरीही चालेल. तर बघा, या साईडने मी फोल्ड केलेला आहे, टिच मारून घेतलेली आहे. बघा, आता कुठला भाग बाहेर आलेला आहे तो आपण कट करून घेऊयात. हा थोडासा बाहेर आलेला होता, तो मी या पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे. तर बघा, आता लगेचच गोट टाकून घ्यायचा. कधीही शोल्डर जोडल्यानंतर अगोदर बाही जोडायची नाही, तर अगोदर गोट टाकायचा. गोट टाकण्याचं कारण, की आपण इथे 2च्याच पॉईंटने टिप टाकतो आणि आपण जर बाही जोडत बसलो आणि ब्लाऊज पीस नाजूक असेल तर गळ्याच्या साईडचे जे एक दोरे दोरे निघतात आणि मग इथे आपल्याला स्टिचिंग व्यवस्थित मारता येत नाही आणि गोटमध्येही फिनिशिंग येत नाही. त्यासाठी अगोदर काय करायचं, की इथे अगोदर गोट रेडी करून घ्यायचं आहे. म्हणजे मग आपल्याला बाही जोडायला थोडा उशीर झाला तरी चालतं, कारण आपण बाही जोडताना 3च्या पॉईंटची जोडतो आणि गोट मारताना 2च्या पॉईंटचा असतो. त्यासाठी बघा, इथे मी ह्या पद्धतीने आता इथे कट टाकून घेतली आहेत. कट टाकला तरच गोट आपला फिनिशिंगमध्ये येणार आहे. बघा, या ठिकाणी आता मी अर्धा इंच पट्टी आतल्या साईडला फोल्ड करून इथे गोट टाकून घेणार आहे. गोट टाकताना सावकाश आणि व्यवस्थित टाकणं गरजेचं आहे, कारण तो लूक जो आहे गोटचा तो व्यवस्थितच येणं गरजेचं आहे. जर तुम्हाला गोट जमत नसेल तर तुम्ही इथे पट्टीही करू शकता. तर बघा, इथे माझा गोट रेडी झालेला आहे. जर गोट जमत नसेल तर तुम्ही ही पट्टी जी आहे गोटपट्टीच आहे, ही पट्टी पूर्ण आतल्या साईडला फोल्ड करू शकता. तर बघा, इथे मी आतल्या साईडनं पूर्ण फोल्ड न करता इथे मी गोट दिलेला आहे. तुम्हाला जर पट्टी आवडत असेल, बऱ्याच क्लायंटला पट्टी आवडते तर ते पट्टी करून घेतात. तर इथे मला गोट आवडतो किंवा या कस्टमरला गोट आवडतो, म्हणून ते कस्टमर आपल्याकडून रेग्युलर कस्टमर आहेत. तर ते गोट मारून घेत आहेत.
तर बघा आता इथे बाही जोडून घेणार आहोत. बाही नेहमी सेंटरवरून जोडायची आहे. सेंटरवरून जोडताना जोडून पुढच्या किंवा मागच्या एका साईडला आपण टिप टाकत जायचं आहे. त्यानंतर हीच टिप पुन्हा पूर्ण शेवटपर्यंत टाकायची आहे. म्हणजे ही टिप सुरुवात केल्यापासून सेंटर आणि सेंटरपासून एंडपर्यंत मध्ये कुठेही तोडायची नाही. तर बघा इथे म्हणजे आपण सेंटरला सुरुवात केली, बाहेर काढलं, पुन्हा फुल टिप टाकायची आणि पुन्हा हाफ टिप टाकायची आहे. ते म्हणजे प्रत्येक बाजूला 2-2 टिपा इथे बसल्या जातील. तर बघा या पद्धतीने मी इथे टिप टाकून घेतलेली आहे. त्यानंतर दुसरी बाही लगेचच मी जोडून घेणार आहे. बाही जोडताना मी 3चा पॉईंटचा वापर करत आहे. बघा इथे मी बाही जोडताना 3च्या पॉईंटचा वापर करणार आहे. तुम्हीही याच पद्धतीने बाही जोडताना 3चा पॉईंटचा वापर करा. ब्लाऊज शिवताना कुठलाही भाग जोडताना 3च्या पॉईंटचा वापर करायचा असतो आणि फक्त गोट जोडताना 2च्या पॉईंटचा वापर करायचा आहे. तर बघा या ठिकाणी आपल्या दोन्ही बाही जोडून झालेल्या आहेत. आता इथे साईडचं फॅब्रिक आपल्याला जोडून घ्यायचं आहे. बघा अगोदर सेंटर काढायचं, सेंटरची खूण करायची, म्हणजे सेंटरचा हा जो फ्रंटचा भाग आहे तो सेंटरच्या जास्त पुढेही आणि मागेही जाऊ द्यायचा नाही. सेंटरवरती ठेवला तर लूक खूप सुंदर येतो. बघा या पद्धतीने. आता एक्स्ट्राचं फॅब्रिक मी इथे कट करून घेतलेलं आहे. नंतर दुसऱ्या साईडलाही आपल्याला इथे टिप टाकून घ्यायची आहे. पहा इथे दुसऱ्या साईडला ही टिप टाकून घ्यायची. नंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक आपल्याला कट करून घ्यायचं आहे. सेंटर चेक करायचं. तर बघा इथे सेंटर चेक करून मी टिप टाकून घेणार आहे आणि नंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक मी इथे कट करून घेणार आहे. बघा इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक मी कट करून घेतलेलं आहे. या पद्धतीने मी एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केल्यानंतर आतल्या साईडला आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे. तर बघा इथे मी दाबटीप टाकून घेत आहे. या पद्धतीने साईडला 1/2 इंच कपडा सोडून आपल्याला इथे दाबटीप टाकून घ्यायची आहे. तर मी इथे साईडला 1/2 इंच कपडा सोडून दाबटीप टाकून घेतलेली आहे. दोनही साईडची माझी दाबटीप तयार झालेली आहे. त्यानंतर आता मापे चेक करायची आहेत. मेजरमेंटच्या ब्लाऊजवरून मी आता दंडघेर, बगल आणि कंबर सगळे माप चेक करून घेणार आहे. तर बघा इथे मी अगोदर मेजरमेंटच्या ब्लाऊजवरून चेक करून घेत आहे. इथे दंडघेर, त्यानंतर बगल चेक करून घेऊयात आणि त्यानंतर कंबर. प्रत्येक मेजरमेंट जेवढं आहे तेवढेच आपण इथे दंडघेर आणि बगल आणि कंबर तीनही मापे टाकणार आहोत. इथे बघा कमरेवरची मापे मी कमरेला टाकून घेत आहे. त्यानंतर दंडघेराचं माप दंडघेराला व्यवस्थित टेप लावून चेक करून घ्यायचं आणि टिप टाकून घ्यायची आहे. खूण करून घ्यायची आहे. त्यानंतर बगलेचा भाग चेक करायचा आहे आणि इथे खूण करायची आहे. सेम दुसऱ्या साईडलाही त्याच पद्धतीने आपल्याला इथे करायचं आहे. तर बघा मी दुसऱ्या साईडलाही सेम त्याच पद्धतीने करत आहे. कुठलंही माप कमी किंवा जास्त होऊ द्यायचं नाही. सेम घेतलं म्हणजे फिटिंग व्यवस्थित येणार आहे. तर बघा इथे मी टिप टाकून दाखवत आहे. टिप टाकताना साईडला इथे एकच टिप तुम्हाला मी टाकून दाखवत आहे. त्यानंतर अजून साईडला 3 टिपा टाकायच्या आहेत. म्हणजे फिटिंग करण्यासाठी आपल्याला 4 टिप गरजेच्या आहेत. जरी कस्टमरला काही कारणास्तव उसवाव्या लागल्या तरीही चालेल, पण 4 टिप टाकून घेणं गरजेचं आहे. तर बघा इथे मी 4 टिप टाकून घेणार आहे. इथे सध्या 1 टिपवरच मी ॲडजस्ट केलेलं आहे. तर बघा आता लूक पूर्ण तुम्हाला मी ब्लाऊजचा दाखवते. पहा या ठिकाणी हा जो ब्लाऊजचा लूक आहे पूर्ण रेडी झालेला आहे आणि खूप सुंदर पफही आलेला आहे आणि लूकही खूप सुंदर क्रिएट झालेला आहे. तर बघा या पद्धतीने हा माझा जो ब्लाऊज आहे तो रेडी झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.